आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कामेरीत भाजपचे भव्य शक्ती प्रदर्शन, जयराज पाटील आणि शुभम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जयराज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि भव्य रॅलीद्वारे दाखल केला। यावेळी भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाने मोठे शक्ती प्रदर्शन करत विरोधकांचे लक्ष वेधून घेतले। अर्ज दाखल करण्यापूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। जयराज पाटील यांच्यासोबतच शुभम पाटील यांनी सुद्धा कामेरी गणातून पंचायत समितीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी दोन्ही उमेदवारांच्या समर्थनासाठी कामेरी परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरताना जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी जयराज पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। तर सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका लावून या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। याबाबत आमचे संपादक दिलीप मोहिते यांनी घेतलेला आढावा। कामेरी जिल्हा परिषद संघामध्ये आज भाजपच्या माध्यमातून जयराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। आज आपल्यासोबत जयराज पाटील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल की कशा पद्धतीने या निवडणुकीत बघता? ही निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे। ही निवडणूक माझ्या मतदारसंघातील 13 गावातील लोकांच्या आत्मीयतेची निवडणूक आहे आणि सर्व माझ्या मतदार बंधूंनी माझ्यावर एक अतिशय चांगला विश्वास ठेवलेला आहे आणि मी त्यांच्या विश्वासास पात्र राहणार आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या सहकाऱ्यांच्या ताकदीवर, आशीर्वादावर आणि ज्येष्ठ नेत्यांच्या, माझ्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मी 5 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करणार आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे विकासाचं काम करणार आहे। कोणावरही टीका टिप्पणी न करता आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या सोबत विकासाची गंगा या कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणू आणि तुम्हाला निश्चित सांगतो, सांगली जिल्ह्यामध्ये कामेरी जिल्हा परिषद हा मतदारसंघ नक्की अग्रेसर राहील, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। सध्या प्रचार दरम्यान आपले कुठले मुख्य प्रमुख असतील मुद्दे? छोटे छोटे विकासाचे मुद्दे आहेत, पाणंद रस्ते आहेत, ओढ्यावरचे छोटे पूल आहेत, महिलांचे काही KYC अपूर्ण आहेत, आरोग्याच्या काही सुविधा आहेत, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु शाश्वत त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन। त्याच पद्धतीने जो काही मोठा गाडा आहे विकासाचा, तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील, आमचे सन्माननीय सम्राट बाबा सतीश भाऊ, सदाभाऊ खोत साहेब, निशिकांत दादा, विनय कोरे साहेब हे जो आदेश देतील आणि विकास कामामध्ये नक्की अग्रेसर राहू, एवढंच आपल्याला मी या ठिकाणी सांगतो। आपण स्वतः एक सुशिक्षित, उच्च शिक्षित आहात, तर तरुणांसाठी काय असे तुम्ही योजना आखल्या का की स्वयंरोजगारासाठी वगैरे? मला असं वाटतं की आज माझ्या भागातील खूप तरुण आर्मीमध्ये भरती झालेले आहेत। आपण बघा, प्रत्येक गावोगावी 5 ते 7 विद्यार्थी हे आर्मीमध्ये गेलेले आहेत। MPSCच्या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ते करत आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना वर्षातून एकदा किंवा दोनदा 2 ठिकाणी त्यांना कोचिंग क्लासेस, 3 दिवसाचं शिबिर, मार्गदर्शन शिबिर की MPSC परीक्षा देताना काय काळजी घ्यायला पाहिजे, आपण सैनिक भरतीमध्ये होताना काय काळजी घ्यायला पाहिजे, असं एक चांगले जे अतिशय यामधील प्रावीण्य घेतलेले जे काही टीचर्स आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्या मार्फत ह्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्या मी करणार आहे, एवढंच मी आपल्याला नक्की सांगतो। मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने पहिलं पाऊल आपलं कुठलं असणार? मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी आहेत। 13 गावामध्ये फिरत असताना बऱ्याच गोष्टी, म्हणजे आज छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर करंजवडे गावामध्ये आमच्या दलित वस्तीमधील आमचं समाज मंदिर पडलेलं आहे, मोडकळीस आलेलं आहे। ते समाज मंदिराचं निर्लेखन करून तिथं भव्य दिव्य असं समाज मंदिर उभा करणं आणि त्यामध्ये वाचनालय चालू करणं, हा सुद्धा असे माझा मानस आहे। प्रत्येक 13 गावामध्ये वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत, वेगळे छोटे छोटे प्रश्न आहेत, ते सोडवणार आहे। आणि आज आमची विठ्ठलवाडी असेल, विठ्ठलवाडीची जी शाळा आहे त्याच्या साईडून सर्व्हिस रोड गेलेला आहे, तर तिथं लहान मुलांसाठी तिथं एक संरक्षक भिंत झाली पाहिजे, म्हणजे गाड्यांचा कुठलाही धोका त्या विद्यार्थ्यांना होणार नाही। मी 13 गावामधल्या सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांचा अभ्यास केलाय। वाघवाडीमध्ये जर गेलो तर वाघवाडीमध्ये 50% शेतकऱ्यांची जी शेती आहे ती ओढ्याच्या पलीकडे आहे आणि मध्ये ओढा आहे, त्या ओढ्याला पूल नाही आहे। तो छोटासा साकव जरी झाला
तर तिथून बैलगाडी, ट्रॅक्टर आणि छोटे छोटे ट्रॅक्टर जातील, म्हणजे शेतकऱ्यांना त्याची सोय होऊन जाईल. अशा प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा मी अभ्यास केलाय आणि तो मी निश्चित त्याचा पाठपुरावा करणार आहे, एवढं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. तर आपण धानापुडे गावाला आमच्या महापुराचा वेढा बसतो आणि त्या ठिकाणी कित्येक एकर शेती ही पाण्याखाली जाते. त्यासाठी सुद्धा शाश्वत उपाययोजना इरिगेशनच्या अधिकाऱ्यांशी बसून सन्मान्य सतीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तोही विषय निकाली काढण्याचा प्रयत्न करेल. तर आपण पाहिलं की उच्च शिक्षित असणारे हे भाजपचे उमेदवार जयराज पाटील यांनी तरुणांसाठी हाताला काम आणि जे काही विकास काम असतील याच्या संदर्भात आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू असं आश्वासन दिले. M24 साठी मी दिलीप मोहिते, सांगली.